ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावतीत जल्लोषात स्वागत। देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झाल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई हे आज दुपारी पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत अमरावतीकरांनी केलं। यावेळी सरन्यायाधीश गवई हे सर्वप्रथम आपल्या काँग्रेस नगर मधल्या कलम पुष्पा निवासस्थानी आले। यावेळी माजी लेडी गव्हर्नर तथा भूषण गवई यांची आई कमलाताई गवई यांनी त्यांचे स्वागत केलं। यावेळी भूषण गवई यांनी पाया पडून सर्वप्रथम आईचे स्वागत केले। यावेळी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून भूषण गवई यांचं स्वागत केलं। यावेळी प्रोटोकॉलनुसार काँग्रेस नगर येथील भूषण गवई यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला। तसेच हजारोंच्या संख्येने अमरावतीकर गवई यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचं स्वागत करण्यासाठी आले होते। जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमानिमित्त सरन्यायाधीश हे अमरावतीमध्ये आले होते। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असताना सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा पहिल्यांदाच अमरावतीत जिल्हा वकील संघाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान विश्रामगृह येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांची माजी खासदार नवनीत राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी भेट घेतली। यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला। तसेच भूषण गवई यांची माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी भेट घेतली। यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले।